friends, welcome to our Rockstar Virat Power YouTube channel. In this video, we are going to learn about textual poem extract for comprehension. हे फार महत्त्वपूर्ण असा प्रश्न प्रकार आहे जो तुम्हाला अभ्यासणं फार गरजेचं आहे. 10वी इंग्रजीच्या अभ्यासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त असा ठरणारा हा प्रश्न आहे. पहा, हा आपल्याला क्वेश्चन नंबर 3मध्ये विचारला जातो, हे लक्षात ठेवा. यामध्ये आपल्याला काय केलेलं असतं की कॉम्प्रिहेन्शनवर आधारित प्रश्न हे विचारलेले असतात आणि पोएम ही आपल्याला दिलेली असते आणि त्या पोएमचं आपल्याला व्यवस्थितरित्या रीडिंग करून त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे आपण देत असतो. पहा, here we have given the poem or stanza. We have to read that poem extract carefully. It is very important to understand the lines. If you have read the course book thoroughly, you will recognize and understand the lines carefully. जर तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तकाचं वाचन जर चांगल्या पद्धतीने केलेलं असेल तर तुम्हाला हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात. देअर विल बी 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीज. यामध्ये तुम्हाला 3 कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीजवर प्रश्न हे विचारलेले असतात. जसं की आपण पहिली ॲक्टिव्हिटी पाहिली तर टेक्स्च्युअल पोएम एक्स्ट्रॅक्ट विथ सोल्युशन ॲक्टिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये आपल्याला जे आपण सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये मोडणारा हा प्रश्न प्रकार आहे. Here we have given the simple factual activity. They could be true or false or the complete the following type activities and choose the correct alternative activities or the match the columns activity, complete the wave diagram activity or the answer to these activity will be easily found in the poem or extract. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर त्याचे आन्सर तुम्ही पोएम किंवा एक्स्ट्रॅक्टमधून अगदी चांगल्या पद्धतीने फाइंड आउट करू शकता. त्याच्यामुळे हे फार सोपी आणि इम्पॉर्टंट असे ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर पुढचा प्रकार असतो जो की कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतो. दिस ॲक्टिव्हिटी विल टेस्ट फर्दर अंडरस्टँडिंग ऑफ पोएम ऑर एक्स्ट्रॅक्ट. इट मे बी ऑफ द टाईप लाईक कम्प्लीट द फॉलोइंग. आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग टाईप प्रश्न विचारले जातील किंवा मग आपल्याला इट मे बी लाईक WH क्वेश्चन. द आन्सर टू दिस क्वेश्चन्स मे बी फाउंड इन द पोएम एक्स्ट्रॅक्ट ऑर यू मे हॅव टू थिंक द इंटरप्रेट समथिंग. दिस ॲक्टिव्हिटी कॅरीज 2 मार्क. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेले असतात. सो इट इज इम्पॉर्टंट वन. त्यानंतर पुढची एक ॲक्टिव्हिटी आहे जी की आपण A3मध्ये मोडते. This activity will be based on poetic devices. You may have to identify the various poetic devices used by the poets such as rhyming words, rhyme sachet, figure of speech, use of your knowledge. All of these aspects to complete this activity, it carries 1 mark. ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 1 मार्क दिला जातो, जो की फार म्हणजे सहजरित्या तुम्ही घेऊ शकता. त्यात तुम्हाला वेगळं काही करायसारखं नाही राहत. ठीक आहे, अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही व्यवस्थितरित्या पाहणं वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर यू हॅव टू अटेम्प्ट द ॲक्टिव्हिटीज गिवन फॉर प्रॅक्टिस. तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत, तर ते क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. जर तुम्ही तसे करू शकलात तर तुम्हाला हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व करता येतात. तर आपण काय करायचं की आता एक म्हणजे पोएम घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारल्यावर आपण कसं आन्सर करायचं हे आपण सोडून बघूया, म्हणजे तुम्हाला हे अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. पहा, टेक्स्च्युअल पोएम एक्स्ट्रॅक्ट विथ द सोल्युशन. आपल्याला पोएम दिलेली आहे. एक्स्ट्रॅक्ट तुम्ही पोएम पाहू शकता तुमच्या कोर्स बुकमध्ये. पेज नंबर 3 काढा. पोएम 1.1 एक्स्ट्रॅक्ट 1. याच्यामध्ये ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स आणि डॅश 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 दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ही पोएम तुम्हाला काढून पाहायची आहे. पहा, यामध्ये काय करणार तुम्ही. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन ॲज अकॉर्डिंग टू द पोएट. व्हॉट इज गिवन ॲज रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे आणि सेंटेन्स हे कम्प्लीट करायचं आहे. फर्स्ट इज गिवन ॲज according to the poet dash dash are bought by each new day, new beginning or new ending. तर यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक दिवशी आपल्या दिवसाची जी सुरुवात असते तिथे आपल्याला काय मिळतं. न्यू बिगिनिंग मिळते की न्यू एंडिंग मिळते. तर तुम्हाला सांगायचं आहे वी विल फाउंड न्यू बिगिनिंग. आपल्याला पोएममध्ये सुद्धा न्यू बिगिनिंग दिलेलं आहे आणि म्हणून याचं उत्तर न्यू बिगिनिंग येईल.
नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन ॲज वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस और ग्रेट सक्सेस. ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे अधोगती होणे आणि सक्सेस म्हणजे यश प्राप्ती होणे. तर आपल्याला ग्रेट सक्सेस हा आपलं उत्तर आलं पाहिजे. जर तुम्ही सोडवत असाल याच्यासोबत तर तुमचं हेच आन्सर आलं पाहिजे. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन इज गिवन ॲज A2 कम्प्लीट द वेब. आपल्याला वेब डायग्राम कम्प्लीट करायची आहे. द डिसिजन दॅट द स्पीकर हॅज टू मेक. तर डिसिजन काय करायचं आहे स्पीकरला, चूजिंग डॅश डॅश डॅश. काय करणार मग तो, चूजिंग द राईट पाथ ऑफ लाईंग बिफोर हिम. द राईट पाथ म्हणजेच योग्य मार्ग, राईट पाथ लाईंग बिफोर हिम. त्याच्यासमोर योग्य असलेला रस्ता तो निवडणार आहे. नेक्स्ट वन इज डिसाइडिंग इफ. डिसाइडिंग इफ काय करणार तो, डिसाइडिंग इफ टू चूज द रोड that leads great success or great distress. Okay, अशा पद्धतीने. Now we will move to the next question. Question is A3 activity based on poetic device. आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची कशावर, पोएटिक डिव्हाइसवर आधारित ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. काय दिले आपल्याला, क्वेश्चन पहा. राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला 2 इथे रायमिंग वर्ड्सचे शब्द शोधून लिहायचे. तर तुम्ही जर स्टांजा व्यवस्थित वाचला तर तुम्हाला मिळतीलच. तर लिहा मग तिथे मेक, टेक. सेकंड आहे सक्सेस अँड डिस्ट्रेस. खूप छान आणि खूप सोपं असं हे प्रश्न प्रकार असतो जो की आपण इझिली सोडवू शकतो आणि आपल्याला इझिली मार्क्स हे आपण मिळवू शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन्स टाईप हे व्यवस्थित अभ्यासायचे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचा अभ्यास हे इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला परीक्षेत मिळणारे मार्क हे जास्त मिळतील. ठीक आहे, तर भेटूया पुढील भागामध्ये असेच काही प्रश्न प्रकार आणि प्रश्नपद्धती घेऊन तुमच्या सरावाकरिता. धन्यवाद.